समजा ही पृथ्वी अशी फिरता फिरता एकदम थांबली तर काय होईल? जर पृथ्वी 23.5 अंश झुकलेली नसती तर ऋतुनिर्मिती झाली नसती. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी होते बघा. पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरते बघा, फिरत आहे. मग या सूर्याभोवती फिरण्यानं काय होत असेल? साऊथ अमेरिकेला जेव्हा उजेड असते म्हणजे दिवस असते तेव्हा आपल्याकडे काय असणार? अंधार असणार. आपण या सूर्याच्या भोवती काय स्पीडनं फिरत आहे? 1,07,000 किलोमीटर प्रति घंटा. बघा, हा सूर्य आहे, ही पृथ्वी आणि हा चंद्र. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीपेक्षा चंद्र लहान आहे. पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह आहे. आणि आज आपण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्याबद्दल माहिती पाहणार आहे. पृथ्वी आणि चंद्र हे सूर्याभोवती फिरतात आणि कसे फिरतात? पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता कन्फ्युजन असं होते की पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे असं फिरतात की असं फिरतात, बरोबर? तर आपण एक लक्षात घ्यायचं, घड्याळाचे काटे आहेत की नाही त्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच बघा, हे सूर्य आहे आणि या सूर्याच्या ही काय आहे? पश्चिम आहे आपल्याकडे. या पद्धतीनं बघा काय होत आहे? पृथ्वी फिरता फिरता चंद्र पण काय करत आहे? चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे. पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. म्हणजे पृथ्वी एकाच वेळी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे. सूर्य एकाच ठिकाणी आहे. सूर्य कसा आहे? एकाच ठिकाणी आहे आणि चंद्र त्या पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा करत आहे. लक्षात आलं आहे? आपल्याला जाणवते का बरं आपण फिरतोय म्हणून? नाही जाणवत. समजा ही पृथ्वी अशी फिरता फिरता एकदम थांबली तर काय होईल? आपण प्रचंड क्षमतेने पुढे फेकल्या जाऊ. एखाद्या वेळेस तुम्ही बसमध्ये बसलेले आहात, बसमध्ये बसताना उभे जर असाल आणि एकदम ब्रेक जर मारले तर आपण पुढे पळतो की नाही? पडतो ना. त्याचप्रमाणे जर पृथ्वी अचानक थांबली तर आपण सुद्धा फेकले जाऊ. परंतु आपण सध्याही फिरत आहोत, आपल्याला माहिती नाही. काय स्पीडनं फिरत आहे तुम्हाला माहिती आहे? आपण या सूर्याच्या भोवती काय स्पीडनं फिरत आहे? 1,07,000 किलोमीटर प्रति घंटा. किती? 1,07,000 किलोमीटर प्रति घंटा. म्हणजे आपण मोटरसायकल चालवतो तर 60च्या स्पीडने चालवतो, 70च्या स्पीडने, 80च्या स्पीडने. परंतु पृथ्वी ही 1,07,000 किलोमीटर प्रति घंटा एका घंट्यात तेवढ्या स्पीडनं तेवढ्या दूर जात आहे. इतक्या स्पीडनं आपण सध्या पण जात आहोत. आपण मी इथे शिकवत आहे, तुम्ही बसलेले आहात, तरीसुद्धा इतक्या स्पीडने फिरत आहे. आता मुख्य मुद्द्याकडे असा येऊ आपण की या फिरण्यामुळे काय होते? पृथ्वीच्या आणि चंद्राच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे काय काय होते? पहिलं काय होते? दिवस आणि रात्र होतात. दिवस आणि रात्र. बघा, दिवस आणि रात्र कशी होते? समजा या इथे, हे इथे भारत आहे, बरोबर? हे भारत आहे. असा प्रत्येक देश आपापल्या ठिकाणी आहे. तर सध्या असे झाल्याच्या नंतर दिवस रात्र जेव्हा पृथ्वीचा भाग हा सूर्यापुढे येते, एकदम समोरासमोर आल्याच्यानंतर 12 वाजलेले असतात. परंतु थोडंसं मागे असताना इथून समजा भारत आहे आपला उदाहरणासाठी आणि हा सूर्य आहे. हे थोडा भारत पुढे आला, सकाळचे 6 वाजल्यासारखी तिरपी किरणं पडतात, सूर्याची तिरपी किरणे पडतात. थोडंसं पुढे आल्याच्यानंतर थोडीशी पृथ्वी फिरली, एकदम समोरासमोर आलं, 12 वाजले. बघा, चंद्र पण फिरत आहे सोबत. 12 वाजले. थोडंसं पलीकडे गेलं, लगेच 3-4 वाजले आणि लगेचच रात्र झाली. आता बघा, आपला भारत या बाजूने आला, म्हणजे आपल्याला रात्र झाल्यासारखी वाटते. सूर्य या बाजूने आहे. आता या बाजूने जर आपण पाहिलं तर इकडे आहे कोलंबिया वगैरे आहे तिकडून, बरोबर? नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका वगैरे या बाजूला आहेत. या बाजूला साऊथ अमेरिका वगैरे आहेत. म्हणजे साऊथ अमेरिकेला जेव्हा उजेड असते म्हणजे दिवस असते तेव्हा आपल्याकडे काय असणार? अंधार असणार.
परत ती फिरणार. आता पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? स्वतःभोवती 24 तास. किती तास लागतात? 24 तास. म्हणून 24 तासाचा एक दिवस आपण म्हणतो. परंतु पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण प्रदक्षिणा मारण्यासाठी किती वेळ लागतो? 365 दिवस 6 तास. आपण मागे लीप वर्ष शिकलो होतो तेव्हा शिकलो होतो. आता पहिल्यांदा जर काय झालं, पृथ्वी फिरल्यामुळे काय झालं? दिवस रात्र झालं. त्यानंतर सूर्य उगवणे मावळणे हे सुद्धा कशामुळे होते? पृथ्वीच्या फिरण्यामुळे होते. कारण ही पृथ्वी स्वतःभोवती फिरली 24 तासात दिवस उगवतो आणि मावळतो. तिसरी गोष्ट कोणती होती? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सूर्योदय असते. कारण पृथ्वी ही यामध्ये दिलेली आहे सरळ आहे, पण थोडीशी तिरपी फिरते. 23.5°C कशी थोडी तिरपी फिरते आणि त्यामुळे ऋतुनिर्मिती वगैरे होते. आपण ती पुढे पाहणार आहोत. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सूर्योदय का असतो? कारण पृथ्वी ही थोडीशी झुकलेली आहे तिच्या अक्षाभोवती आणि म्हणून दिवस आणि रात्र म्हणजे सूर्य उगवणे आणि मावळणे वेगवेगळे असतात. आता पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरते. बघा फिरत आहे. मग या सूर्याभोवती फिरण्यानं काय होत असेल? सूर्याभोवती फिरण्याने होते ऋतूची निर्मिती. ऋतू निर्मिती होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही ऋतू निर्मिती होते. ती कशी होते? समजा आता इथे आहे. आता ही थोडीशी आपल्या मॉडेलमध्ये थोडीशी तिरपी नाही, थोडीशी तिरपी असते थोडीशी पृथ्वी आणि ही स्वतःभोवती फिरता फिरता म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि ज्या ज्या भागामध्ये ती जाते पुढे, काही भागामध्ये तिरपी सूर्यकिरणे पडतात, काही भागामध्ये स्ट्रेट पडतात. जिथे एकदम सरळ सूर्यकिरणे पडतात तिथे उन्हाळा असतो. जिथे तिरपे पडतात तिथे हिवाळा असतो. या पद्धतीनं ऋतुनिर्मितीसुद्धा काय होते? या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे होते. आणि सोबतच पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याने रात्र आणि दिवस याच्यामध्ये लांबीमध्ये फरक येतो. तुम्हाला आठवते का? हिवाळ्यामध्ये रात्र मोठी असते, दिवस छोटा असते. उन्हाळ्यामध्ये रात्र छोटी असते, दिवस मोठा असतो. तर ते पण आपण पाहणार आहोत. जे आपला मोठा पृथ्वीचा गोल आहे त्याच्यावरून तुम्हाला मी ते पण सांगणार आहे की ऋतुनिर्मिती कशी होते. सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ऋतुनिर्मितीसुद्धा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे होते. तिसरा, आता याच्यामधील काय राहिलं आपलं? चंद्राचं राहिलं ना. हा चंद्र कशासाठी फिरते? पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह आहे. हा काय करते? फिरून फिरून. चंद्र काय करते? पृथ्वी फिरते. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरते. मग चंद्राला पृथ्वीभोवती एक चक्कर मारण्यासाठी किती वेळ लागतो? 27 दिवस 7 तास आणि 43 मिनिटे एवढा काळ लागतो. आणि याच्यावरून तुमच्या हे लक्षात येईल की बरोबर अमावस्या आणि पौर्णिमा या चंद्र फिरण्यामुळे होते. लक्षात आलं? परंतु अमावस्या आणि पौर्णिमा याच्यासाठी अमावस्या ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा याच्यामधलं जे अंतर असते तो वेळ असते 29.5 दिवस त्याला लागतात. अमावस्या आणि पौर्णिमा येण्यासाठी. म्हणजे लक्षात ठेवायचं, चंद्र या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा घडतात. म्हणजे हे आपल्याला जाणवतात. त्यानंतर अजून एक गोष्ट, या चंद्र पृथ्वीभोवती फिरण्यामुळे अजून एक गोष्ट होते. ते म्हणजे समुद्राला भरती ओहोटी येते. तुम्हाला माहिती आहे समुद्राची भरती ओहोटी? तर समुद्राला भरती ओहोटीसुद्धा या म्हणजे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे येते. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आवडता भाग म्हणजे ग्रहणे. ग्रहणेसुद्धा याच कृतीमुळे होतात. ग्रहणेसुद्धा याच गोष्टीमुळे होतात. आता ग्रहण कधी होते? थोडंसं अलीकडे बघ. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी होते बघा. सूर्यग्रहण कधी होते? जेव्हा चंद्र हा पृथ्वीला झाकून टाकतो. म्हणजे समजा जर आपला भारत देश इथे असेल, हा भारत देश आहे, दिसते त्याच्यामध्ये, हा भारत देश आहे नकाशामध्ये, आणि या भारत देशावर या चंद्राची जर समजा सावली पडली तर
दिवसासुद्धा जर सावली पडली तर थोडंसं अंधारून आल्यासारखं वाटते. मग जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे एका रेषेमध्ये येतात तेव्हा या चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, तेव्हा पृथ्वीच्या लोकांना सूर्य दिसत नाही, सूर्यग्रहण झालं. काय म्हणतात? सूर्यग्रहण झालं. सगळ्याच ठिकाणी सूर्यग्रहण नसते. अमेरिकेत असेल तर आपल्याकडे नसते, किंवा बरेचदा दिल्लीकडे दिसते, म्हणजे साऊथकडे दिसते, नॉर्थकडे नसते, नॉर्थकडे दिसते, साऊथकडे नसते. म्हणजे ज्या भागात या चंद्राची सावली पडली त्या भागामध्ये काय दिसते? सूर्यग्रहण वाटते. त्यानंतर जर समजा पृथ्वी हे असं झालं, ही कंडिशन अशी झाली, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत जर आले, पृथ्वीची सावली कुठे पडेल? चंद्रावर. मग जे आपल्याला चंद्र दिसत होता, मग समजा आता थोडासा दिसत आहे, हां, हे थोडासा आला, एका रेषेत आले, आता काय होईल? कोणाची सावली कोणावर पडेल? पृथ्वीची सावली चंद्रावर पडली. मग पृथ्वीच्या लोकांना काय वाटेल? चंद्र झाकला गेला, म्हणजेच काय झालं? चंद्रग्रहण झालं. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, सूर्य, पृथ्वी, चंद्र, चंद्र, पृथ्वी, सूर्य एका रेषेत आल्याच्या नंतर जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण झाले असे म्हणतात. आणि जेव्हा असं होते, पृथ्वी, चंद्र, सूर्य एका रेषेत येतात आणि जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण झाले असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत आले, किंवा चंद्र, पृथ्वी, सूर्य एका रेषेत आले तर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होतात. या सगळ्या भूगोलाच्या कलेला, सगळ्यात महत्त्वाचं, भूगोलाच्या कलेमुळे आपण जिवंत आहोत. पृथ्वी हा एकमेव ज्ञात, म्हणजे सध्या शोध लागलेला एकमेव ग्रह आहे जिथे जीवावरण आहे, जीव आहे, सजीव आहेत. इतर कुठेही सध्या सजीव सापडलेले नाहीत. परंतु जर पृथ्वी 23.5 अंश झुकलेली नसती तर ऋतुनिर्मिती झाली नसती.